सर्वांना जय शिवराय. मी दीपक कदम. संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातला हा जो लढा आहे याच्या सुरुवातीपासूनच मनोजदादा सांगतात की स्वतःचा मीडिया स्वतः चालवा, स्वतः अभ्यासक व्हा आणि त्यानुसार आपण मीडिया पण चालवतो आणि मराठा आरक्षणासाठी थोडाफार आपल्या पद्धतीने अभ्यासही करतो. हैदराबादच्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी त्या ठिकाणी 2-3 वेळ जाऊन आलेले आहेत. तसेच हिंगोली, नांदेड, परभणी या भागामधल्या कुणबी नोंदी मोडी लिपीतल्या शोधण्याचं काम आपण करत आहोत, केलेले आहे आणि यापुढेही करत राहणार मनोजदादा जरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये. आता विषय आहे की अभ्यासक म्हणून काय आहे की ओबीसी आरक्षण आपल्याला का मिळत नाही याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे जे मंगेश ससाने असतील, लक्ष्मण हाके असतील, छगन भुजबळ असतील, विजय वडेट्टीवार असतील, बावनकुळे असतील की अजून 53 असतील, कोणी हे जे लोक आहेत हे सांगतात की आम्ही 350 जाती आहेत, आमच्या 450 आहेत आणि आमचं काहीच राहणार नाही, ओबीसी संपून जाईल वगैरे वगैरे. म्हणून मी त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यांच्या खरंच जाती किती आहेत ते बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही महाराष्ट्र शासनाचं अधिकृत पत्र आहे. याच्यावर तारीख आहे 9 जानेवारी 2025 चा जो GR आहे. याच्यामध्ये ओबीसीच्या जाती किती आहेत त्याच्यामध्ये VJNT, NTD, SBC याच्या जाती किती आहेत त्याचा सविस्तर आहे. व्हिडिओच्या शेवटी कमेंटमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिस्ट टाकणार आहे. स्वतः अभ्यास करा आणि तुम्हीच ठरवा आपल्याला कशा प्रकारे फसवलेलं आहे, मराठा समाजाला तोंडाला पानं कशी पोचली आहेत हे तुम्हाला लक्षात येईल. 350 जाती म्हणजे एका जातीला तुम्ही 10 नावं द्यायचे आणि म्हणाले आमच्या 350 जाती आहेत. हे जे लक्ष्मण हाके वगैरे म्हणते ना आम्हाला पाठिंबाच नाही आणि आमच्या मागे लोकच येत नाही, तर कशी नाहीतच ना संख्या तेवढी. एका जातीला 10 नावं दिली तुम्ही आणि घुसायला लागले, वरून सांगायला लागले. बघा तुम्हाला दाखवतोच मी आता. बघा हे काय बघा, भोईमध्ये गाढव भोई, खाडी भोई, खारे भोई, बोई, भनारा, भनारी, भनारे बघा. आणि या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचं दुर्दैव एवढं बेकार आहे, इथं इराणीला आरक्षण आहे हो, भारतीय इराणीला 35 नंबरला या ठिकाणी भटक्या जमाती ब मध्ये 35 नंबरला इराणी लोकांना आरक्षण आहे इथं, भारतीय इराणीला. मात्र मराठ्याला आरक्षण नाही या महाराष्ट्रामध्ये. ओबीसी मध्ये 36 नंबरला गुजराती बोरी लोकांना आरक्षण आहे, भामटा राजपूत लोकांना इथं आरक्षण आहे महाराष्ट्रामध्ये, पण मराठ्याला आरक्षण नाही. म्हणजे तुमच्या लेकरांच्या तोंडातला घास काढून हे दुसऱ्यांना देणार आणि कशी यांचं राजकारण चालणार. मराठ्यांनो, तुमच्या रक्तामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचं रक्त आहे, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचं रक्त आहे. ते सळसळलं पाहिजेत आणि पेटून उठलं पाहिजेत की आमच्या मुलांचं, आमच्या हक्काचं आरक्षण तुम्ही दुसऱ्यांना देता आणि आम्हाला आरक्षणाच्या बाहेर ठेवता. फुगडी काय नाव आहे या ओबीसी जातीमध्ये, नाव सांगतो तुम्हाला. हे बघा, मिठा, मथुरा, मे, मीना, हे बघा हे नाव आहेत. नुनिया, नुनिया, निली हे ओबीसी मधल्या जातीचं नाव आहे. जाडी नाव असते, जाडी. हे बघा, हे फुगडी, पखाली हे नाव आहेत. हे बघा. आणि जराशी लाज वाटू द्या जातीसाठी, थोडस झटा आणि स्वतः अभ्यास करून स्वतःला सरकारला जाब विचारा की तुम्ही एवढ्या नावल असलेल्या, म्हणजे मी असं म्हणत नाही की यांच्या ह्या जाती महाराष्ट्रात नाही आहेत, परंतु त्यांची बोटावर मोजण्या एवढी संख्या असताना तुम्ही त्यांना वेगळा कॉलम दिला, वेगळा नंबर दिला आणि वेगळा जात दिली ओबीसी मधली. आणि आम्ही एवढं 40 वर्षाचा आमचा लढा आहे. अण्णासाहेब पाटील आमचे शहीद झाले, जरांगे पाटील जीवाचं रान करून लढतात, एवढे मराठे आत्महत्या झालेले आहेत, शहीद झालेत आणि तुम्ही मराठ्यांना मोजित नाहीत. लक्षात ठेवा, आपण पेटून उठल्याशिवाय हे राज्यकर्ते ऐकणार नाहीत. अजून सांगतो, लंबाडे जात आहे, हरणी जात आहे, हरणी. हे बघा, किरारी, बुरबक, चादर, इथं बघा काय नाव लिहितं, बाजीगर जात आहे, बाजीगर. हे देवळी, जाडी, लाभ. हे बघा इकडं मे, मीना, मिठा, नंबर बी लिहिलेले आहे त्याचे. ओबीसी मध्ये किती नंबरला आहे? 97, 98, 102, 104 ला मथुरा. हे नुनिया बिनिया म्हणून सांगितलं ना तुम्हाला. हे फुगडी, पखाली, बंडी, वडी, वडी, वडी गोत्री नाही हा, वडी 162 नंबरला. 205 ला कोणती जात आहे माहिती का? बगळू. पोंग 221 ला, बुरबक 228 ला आणि 248 ला हरणी. अशा कितीतरी नाव आहे जे आपण महाराष्ट्रामधल्या ओबीसी मधल्या लोकांना सुद्धा खरंच हृदयावर हात ठेवून सांगा तुम्ही, तुम्हाला एवढ्या जाती आहेत म्हणून, ह्या जाती महाराष्ट्रात आहे म्हणून तुम्हाला माहिती आहे का? खरंच इमानदारीने सांगा. म्हणजे तुम्ही कोणत्याही कमी लोकसंख्या असलेल्या जातीला वेगळं नाव द्यायला लागले, वेगळा कॉलम द्यायला लागले आणि आरक्षणात घाला लागले ना. आम्ही काय तुमचा घोडा मारलो? आम्हाला घ्या की ओबीसी मध्ये एकदा. हे बघा, कोंडू, माजवार, मुंडा, फंडा, फर, सुन्ना, सोरे, सुन्ना, सुत्राई. आणि हे तर याच्यासारखंच नाव आहे, यन्नाडी, वाडस, सिंदूर, सारे ह्या ओबीसीतल्या जाती आहेत. परिवार ही जात आहे. मित्रांनो, पेटून उठून स्वतःच्या समाजासाठी लढल्याशिवाय हे राज्यकर्ते जागावर येणार नाहीत. आपल्या हक्काचं मिळवायचं असेल तर तुम्हाला लढावं लागेल, अभ्यासक व्हावं लागेल आणि लोकशाही मार्गाने आपल्याला जर लढा जर यशस्वी करायचा असेल तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मंत्र लक्षात ठेवावा लागेल. शिका, संघटित व्हा आणि मग संघर्ष करा. न शिकता जर तुम्ही संघर्ष केला
संघटित नाही झाले तर तुमचा जो संघर्ष आहे मोडून काढला जाईल. म्हणून शिकून अगोदर संघटित व्हा, ह्या ज्या जातींचा अभ्यास करा. आपला SC ST या आरक्षणाला अजिबात विरोध नाही, पाठिंबा आहे. उलट त्या बांधवांच्या आरक्षणामध्ये आपला वाटा नाही, परंतु ओबीसी मध्ये आपला वाटा आहे. आपण तो मिळवायचा आहे. कारण या 350 मध्ये आमचीही एक मराठा कुणबी जात आहे आणि तो आपल्याला हक्क घ्यायचा आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या 10 प्रकारचं आरक्षण, एवढा घोटाळा करून ठेवला महाराष्ट्रातल्या आरक्षणाचा, सांगता सोन्या 10 प्रकारचं आरक्षण दिलं जातं. बघा नाव SC ST OBC, नंतर VJA, NTB, NTC, NTD, नंतर हे SBC, EWS आणि SCBC म्हणजे मराठा. असो, SCBC आरक्षण हे कोर्टामध्ये सुरू आहे. त्या आरक्षणाचं काहीही खरं नाही, कधीही ते रद्द होऊ शकतं. म्हणून हक्काचं आरक्षण मिळवायचं असेल तर आपल्याला ओबीसी मध्ये मिळवावं लागेल आणि जरांगे पाटलांना साथ द्यावं लागेल. 29 तारखेला मनोजदादांना जे आवाहन केलंय त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित व्हा आणि स्वतःच्या जातीसाठी, स्वतःच्या लेकरांच्या भविष्यासाठी लढा. स्वतः अभ्यास करा, सोशल मीडिया चालवा, व्हिडिओ नुसता बघू नका तर तो जास्तीत जास्त शेअर करा, थोडंसं वाटू द्या काहीतरी. आपण छत्रपती शिवराय आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे वारसदार आहोत. प्रश्न विचारणं आणि त्याची योग्य उत्तर घेणं आपला अधिकार आहे. आपण तो घेतलाच पाहिजे एवढं आवाहन करतो. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा, फॉलो करा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.